असेल 2010 मध्ये युवासेना जेव्हा सेनेट लढली तेव्हा 10 पैकी 8 सीट्स आम्ही जिंकलो. 2017 मध्ये जेव्हा आम्ही निवडणूक लढलो तेव्हा 10 पैकी 10 सीट्स लढलो आणि 10 पैकी 10 सीट्स जिंकलो देखील. हा 100% रिझल्ट होता. आपल्याला माहिती आहे की आमच्या समोर सगळेच पक्ष लढत होते, ज्यांच्यासोबत युती होती, ज्यांच्यासोबत युती नव्हती, प्रत्येक जण लढत होता आणि तरी देखील आमचा विजय हा चांगल्याच मताधिक्याने झाला होता. तसंच अर्थात यावेळीची जी सेनेट होती मागच्या वर्षी अपेक्षित होती ह्याच काळात, पण झाली नाही. यावर्षी सगळं प्रक्रिया सुरू झाली, वोटर रजिस्ट्रेशन सुरू झालं, निवडणूक पूर्ण कार्यक्रम जाहीर झाला आणि साधारणपणे मी असं बघितलं देशामध्ये की एकदा निवडणूक कार्यक्रम झाल्यानंतर, आणि मी मागच्याच आठवड्यात साहेबांचं देखील पुस्तक वाचत होतो, कुठच्या त्यांनी निवडणुकांमध्ये घेतले. आणि आता जर आपण पाहिलं तर निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही असू, अजून असतील काही अजून वेगळे उमेदवार असतील, अपक्ष उमेदवार असतील, ह्यांनी ठरवलेलं ही निवडणूक लढवायची. पण झालंय असं की काल हे स्थगिती आल्यानंतर सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय की नक्की काय असं घडलं की निवडणूक काही गडबड आहे का, कुठे गोंधळ झालाय का. जसं मध्यंतरी आपण पाहिलं असेल बेंगालमध्ये दंगली होतील म्हणून केंद्र सरकारने कितीतरी पथकं वेगळ्या केंद्रीय यंत्रणेच्या पाठवल्या होत्या, मग सेंट्रल फोर्सेस असतील, एजन्सीज असतील. तसं तर वातावरण इथे नाहीये. मणिपूरमध्ये जसं पेटलं वातावरण तसं तिथे वातावरण नाहीये. बरं, आम्ही जे काही पक्ष, संघटना, अपक्ष वगैरे लढत होतो, कुठेही वादविवाद न करता, कुठेही भांडणं न होता, कुठेही मारामारी न होता आम्ही ही निवडणूक लढत होतो. प्रत्येकाचे निवडणुकीचे जे मतदार असतात हे तुम्हाला माहिती असतं. साधारणपणे 1.25 लाख मतदारांनी ह्याच्यात स्वतःला नोंदवून घेतलं होतं. हे सगळे ग्रॅज्युएट मतदार होते. मग नेमकं झालं काय असं की काल रात्री ही बैठक घेतली आणि ही निवडणूक स्थगित झाली. काही मूलभूत प्रश्न त्याच्यात जे आपल्याला पण कदाचित पडले असतील. पहिली गोष्ट म्हणजे जसं मी सांगितलं की काय घडलं, अचानक असं काय झालं की निवडणूक प्रोग्राम पूर्ण जाहीर झाल्यानंतर ही निवडणूक स्थगित झाली. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ज्या पत्रकात लिहिलेलं आहे की बैठकीनुसार ही बैठक कुठे झाली, किती वाजता झाली, कोणाच्या घरी झाली, कोण कोण होतं त्या बैठकीमध्ये, बैठकीचे काही मिनिट्स आहेत का, हे कोणालाच माहिती नाहीये. ह्याच्यात काहीतरी शासन आदेश असा उल्लेख आहे त्याचा, शासन पत्र. पण ह्या पत्रामध्ये देखील, शासन पत्रामध्ये देखील कुठचं पत्र कोणाच माहिती आहे. काल रात्रीपासून जर आपण पाहिलं तर व्हाईस चान्सलर, प्रो व्हाईस चान्सलर असतील, सगळे जे अधिकारी असतील ते फोन बंद करून बसलेले. मग पुढे हा प्रश्न पडतो की जर ही निवडणूक आज स्थगित झाली असेल तर ही कधी होणार नाही. जर कार्यक्रम एकदा निवडणुकीचा जाहीर झाल्यानंतर देशात कुठचीही निवडणूक रद्द होत असेल तर मुंबई युनिव्हर्सिटीची निवडणूक हे घेऊ शकत नाही निवडणूक अधिकारी. बरं, 1.25 लाख जे वोटर्स आहेत त्यांनी 20-20 रुपये देऊन स्वतःच्या खिशातून जी नोंदणी केलेली आहे. पुन्हा आपण पाहिलं असेल 1.25 लाख झाल्यानंतर ह्या 3 महिन्यामध्ये प्रत्येक वोटरची छाननी केली गेली, व्हेरिफिकेशन केलं गेलं आणि त्या व्हेरिफिकेशन नंतर जे खोटे मतदार होते किंवा जे काही बोगस वाटत होते, काही कुठे डाऊट्स असतील, कुठे काही प्रॉब्लेम असतील, ते कमी करून साधारणपणे 95,000वरती वोटरची यादी आलेली आहे. म्हणजे ही सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 10 तारखेला निवडणूक होणार होती. आमच्या 10 उमेदवारांनी फॉर्म भरलेले आहेत, मला वाटतं इतर काही लोकांनी फॉर्म भरले असतील. पण हे सगळं झाल्यानंतर नक्की असं काय घडलं की ही भूमिका घ्यायला नाही. माझं तर मत स्पष्ट आहे. ह्याच्यात 2 गोष्टी असू शकतात. एक म्हणजे आपल्याला माहिती आहे जे आपल्या राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते 1 नंबरचे डरपोक आहेत. डरपोक होते, घाबरत होते म्हणून त्यांनी भाजपमध्ये उडी मारली, नाहीतर त्यांच्यावर केंद्रीय यंत्रणांनी तर अटक केली असते, ईडीची कारवाई त्यांच्यावर झाली असेल. सगळं जे काही त्यांचं पकडलं होतं ते झाकायला त्यांनी तिथे उडी मारली. मग कुठे सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, गोव्यात गेले, जे काही झालं ते झालं. पण त्यांचा कुठे दबाव होता का, ते घाबरले का, कारण ते निवडणुकीला घाबरत आहेत. बघा, पुन्हा लोकसभाचं देखील निवडणूक अजून होऊ शकत नाहीये, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक अजून होऊ शकत नाहीये. आणि मग सगळं झालं तर आम्हाला वाटलं मुंबई विद्यापीठाचे तरी होते, त्यासमोर पण जायला घाबरत असतील तर नक्की आपण समजायचं तरी काय. मग एवढं सगळं फोडाफोड करून, म्हणजे 2 पक्ष फोडले, एक परिवार फोडला, महाशक्ती स्थापन केली, 1 मुख्यमंत्री, 2 एकदम भारतस्थ उपमुख्यमंत्री, किती आता काय त्यांचे आकडे कोणालाच माहिती नाही किती कोणासोबत आहे. पण हे सगळं होऊन महाशक्ती त्यांच्या सोबत असून जर मुंबई विद्यापीठाची निवडणूक मिंदे आणि भाजप सरकारनं घेऊ शकत नसतील, डरपोक असतील, घाबरत असतील, तर मग काय उपयोग. दुसरी बाजू ही पण असू शकते की ही सुरुवात आहे. नेमणुकांवरनं राज्य चालवायचा, नेमणुकांवरनं देश चालवायचा. कदाचित पुढच्या लोकसभेमध्ये देखील असे होईल की लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल
आणि मग स्थगित येईल की नाही आता आम्हीच चालू सगळं, निवडणुकीची गरज नाही. कारण पाहताय आपण वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये राज्यमत हस्तक्षेप करतच आहेत विरोधी पक्ष, म्हणजे जे आम्ही देशभक्त पक्ष आहोत त्यांच्या राज्यांमध्ये. पण अजूनही पाहायला मिळतंय की जर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये प्रशासक चालवत असतील, घोटाळे करत असतील, मुंबई विद्यापीठामध्ये आपण पाहिलं असेल आत्ताच्या घडीला 11 जे गव्हर्नर्स नॉमिनी असतात ते नोंदवून घेतलेले आहेत, ते रजिस्टर झालेले आहेत, त्यांना नॉमिनेट केलेले आहे. महाराष्ट्र टीचर्स कॉन्स्टिट्युएन्सी असते, प्रिन्सिपल कॉन्स्टिट्युएन्सी असते, ह्याच्या निवडणुका झाल्या. मग नक्की पदवीधरांची काय चूक आहे, सुशिक्षित मतदारांची काय चूक आहे की त्यांचा आवाज हा त्या सेनेटमध्ये जाऊ शकत. बरं, सेनेट ते तुमचं सरकार पाडणार नाहीये, पाडणार ते आम्हीच आहोत, पण सेनेट ते सरकार तुमचं पाडणार नाहीये, त्यांना एवढं घाबरता कशाला तुम्ही? 10 सुशिक्षित ग्रॅज्युएट उमेदवार जे इतर ग्रॅज्युएट्स मतदान करून देतात तुम्हाला, ते तुम्ही निवडून देऊ शकत नाही, तुम्ही निवडणूक स्थगित करता. कदाचित मागच्या वर्षी जे वातावरण होतं आपण पाहिलं असेल, 6 निवडणुकीमधून असंच पदवीधरांचं वगैरे जे निवडणुका होत्या एमएलसी साठी 12 एमएलसी पाहिजे त्याच्या मागे लागलेले, पण पदवीधरांची होती, शिक्षक मतदारसंघाची होती, तिथे सगळीकडे भाजपचा आणि मेंदरी गटाचा पराभव झाला. ह्याची भीती कदाचित त्यांच्या मनामध्ये बसली असेल, पण हे लोकशाही संपवण्याचं काम आपण पाहता आपल्या डोळे देखत होतो. त्याच्यावर आपल्याला विचारायचं आशिष शेलार असं म्हणतात आहे की युवा सेनेमार्फत बोगस पदवीधरांची मतदार नोंदणी करण्यात बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं म्हण आहे. ज्यांना माहिती नाही त्याच्यात कशाला जायचं. मी मागच्या वेळी पण बोललोय की काही लोकांना थेरपीची गरज असते, प्रेमाची गरज असते, मी त्यांना ते प्रेम देत असतो, माझ्यामधून त्यांना मिळत नाही. आदित्यजी कोर्टात जाणार आहात का निवडणुका घेण्याच्या संदर्भात? नाही, महत्वाची गोष्ट ही आहे की कोर्टात जायच्या आधी कारण तरी कळली पाहिजे आम्हाला. राज्यपाल त्या बैठकीत होते की नव्हते, राज्यपालांना हा निर्णय कळवला होता की नव्हता, घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा दबाव आहे की नाही याच्यावर, हे कळलं पाहिजे. कारण तसं जर पाहिलं तर असं कुठेही काही एक सुद्धा घटना घडली नाहीये जिथे तुम्हाला वाटते की या निवडणुकीला स्थगिती द्यायला पाहिजे. बरं, छाननी तर झाली ना 3 महिने, मग तुम्ही त्या रजिस्टर आणि त्या जे निवडणूक अधिकारी त्यांना काही चौकशी करणार का, त्यांची अटक करणार का की बोगस मतदार नोंदवून घेतलं? छाननी होऊन सगळं होऊन जर तुम्ही निवडणूक घेत नाही म्हणजे तुम्ही घाबरता आणि तुम्हाला लोकशाही नको. पण तुम्ही कुलगुरूंना स्वतः भेटणार का? मी भेटणार नाही. आमच्या आता सेनेटर्स तिथे गेलेले आहेत जे 10 वर्ष काम करत आहेत, आमची युवा सेनेची पण मंडळी तिथे जाणार आहे. त्यांना एकदम शांततेत आम्ही विचारणार की काय कारण हे तर विचारणार आणि जनतेसमोर येऊ द्या. पण हे जनतेला कळलंय की मिंदे आणि भाजप सरकार हे निवडणुकीला घाबरतं, कारण त्यांना मॅन्डेट मिळणार नाही, ना लोकसभेत मिळणार ना मुंबई युनिव्हर्सिटीच्या सेनेटमध्ये. कारण स्पष्ट झालं तर त्यानंतर तरी कोर्टात जाण्याचा तुमचा पर्याय झालं तर सरकारने पुढे पाऊल उचलली पाहिजे. मुंबई विद्यापीठाचे अधिकारी असतील, कुलगुरू असतील, फोन उचलत नाहीयेत, स्पष्टीकरण देत नाहीयेत. फक्त एक ती ओळ आहे की शासनाचं पत्रक मिळालं आणि मग हे केलं. सरकार आपल्या दारी निवडणूक घ्यायला घाबरेल. नाही, पण काय दबाव आहे त्याच्यामुळे उत्तर देत नाहीये. आता हे आपल्याला माहिती कसं चाललंय यंत्रणा सगळीकडची. कदाचित त्यांच्यावर धाड पडली असती जर निवडणुका घेतली असतात. बिना किसी जानकारी के अचानक से चुनाव रद्द कर दी गई, क्या वजह रही कि आप लोगों ने संपर्क करने की कोशिश की? आप लोगों की कितनी तैयारी थी, क्या लगता है? तैयारी तो जीत की होती है, यही अनुमान लगाते हैं कि ज्यादा से ज्यादा सीटें जीत के आए. लेकिन अगर आप देखें तो ये जो मुंबई यूनिवर्सिटी का जो चुनाव था सेनेट का था, ग्रेजुएट जिसमें वोटिंग करने वाले थे और ग्रेजुएट सीट्स के लिए वोटिंग होती है. पूरा अगर आप देखें तो जो भी इलेक्शन की प्रोसेस होती है, प्रक्रिया होती है, वो पूरी की गई थी. 10 सितंबर को चुनाव थे. कल रात को 10 सवा 10 के आसपास अगर आप देखें तो ये एक सर्कुलर आया है जिसमें कहा गया कि ये चुनाव जो है स्थगित किया गया. इसमें कोई कारण नहीं दिया, कोई अनुमान नहीं है कि कहीं हिंसा हुआ या कुछ गलत हुआ. इतना ही है कि एक मीटिंग हुई, उसके हिसाब से ये बैठक, एक मीटिंग हुई, उसके हिसाब से ये चुनाव स्थगित हुआ. मुझे यही जानना है कि अगर पूरे कोविड के समय में बंगाल में चुनाव आप करवा सकते हो और कोविड देश भर में फैला सकते हो, अगर पूरे हिंसाचार के समय में वहाँ पंचायत के पोस्ट दे सकते हो, मणिपुर की तो जैसी सिचुएशन यहाँ नहीं है, हालत नहीं है. किसी एक संगठन ने या एक पार्टी ने दूसरे पर कोई आरोप नहीं लगाया, कुछ नहीं, कुछ गड़बड़ नहीं है, कोई कीचड़ नहीं, तो फिर क्यों ये स्थगित किया गया? शायद इसमें दंगे ना हुए हो इसलिए स्थगित किया गया होगा. अनेक जे विद्यार्थी चळवळीत काम करणारे तरुण असतील, पदवीधर असतील, त्यांचा हिरमोड झालेला आहे. कारण अगदी आज शेवटचा अर्ज दाखल करण्याचा आणि अशा पद्धतीने स्थगिती. युवा सेनेची पुढे काय भूमिका राहणार, म्हणजे आक्रमक पद्धतीने काय केलं जाणार? नाही, युवा सेना शिवसेना आम्ही हे सरकार तर पाडायला लागणार नाही. हे लोकशाही विरुद्ध सरकार आहे, देशाची विरुद्ध सरकार आहे. पण ह्या ज्या घटना त्याच्यातून तुम्ही यांची जी मानसिकता आहे ती ओळखून घ्या. जर तुम्ही त्यांना संधी दिली तर उद्या प्रेस पण बंद करतील आणि निवडणुका पण बंद करतील.
आणि देशभरात मुद्दा हाच येतो. मी ह्याच्यावर जाणार नाही की कोणाला प्लॅटफॉर्म मिळतो, स्टेज मिळतो. ज्याला लढायचं असतं, पुढे यायचं असतं राजकारणातून, ते कसे येतात, त्यांना ती आपली ताकद असते, इच्छाशक्ती असते. पण ही निवडणूक जे मतदार नोंदवून घेतात, स्वतःला मतदान करतात, त्यांच्या आवाजासाठी असतं. तिथे सेनेटमध्ये पदवीधरांचा आवाज जाण्यासाठी असतो. जर बाकीच्या निवडणुका तुम्ही होऊ दिलेल्या आहेत, मग ही काय? राज्यपाल से आपका आप डेलीगेशन दबाव है मिलेगा सीएम पर, क्योंकि जैसा कि आप कह रहे थे, दबाव है तो किसका दबाव हो सकता है? क्या उनके दबाव में ये चुनाव कैंसिल कराया गया है? मुझे तो लगता है कि सीएम तो बहुत डरते हैं. इसके तो वो बाहर के गए थे, जहाँ जहाँ गए, वो गुवाहाटी वगैरह जहाँ जाते हैं और अक्सर जाते रहते हैं. क्या करते हैं मुझे पता नहीं, शायद आपको पता होगा. लेकिन यही बात है कि चुनाव लेने से डरते हैं. पुणे के अगर आप देखें तो लोकसभा का जो एक उपचुनाव है वो लेना बाकी है. पिछले साल अगर आप देखें तो पदवीधरों का जो एक चुनाव था वो तो महाविकास आघाड़ी जीत चुकी है. और ये मुंबई यूनिवर्सिटी का जो चुनाव होता है, जब आपने भी मुझे पूछा पिछले हफ्ते में, आप पूछ रहे थे कि ये खिलाफ वो होगा क्या, कैसी होगी रणनीति, मैं आपसे सबसे कह रहा था कि ये हाइप करने की बात नहीं है. ये चुनाव है, चुनाव जैसे लड़ेंगे, चुनाव जैसे जीतेंगे. इसमें कोई हाइप की बात नहीं. अगर हम सभी लोग इतनी मैच्योर भूमिका ले रहे हैं, कहीं कुछ हिंसा नहीं है, कहीं कुछ बैनर पोलिंग का नहीं है, तो क्यों इतना डर है? ये डर अच्छा है उनके मन में, लेकिन डर से अगर चुनाव ना हो तो देश के लिए हानिकारक. त्यांची तयारी नव्हती म्हणून असं केलं जातं, कारण तेवढी तयारी त्यांनी केली नव्हती. आता काय तयारी त्यांची तयारी ते सांगता कसं करायचं तर आम्हाला सांगतील. याच्यापेक्षा मोठा एक निवडणूक आम्ही घेऊ. राज्यपाल से क्या आप लोग मुलाकात में एक दूसरा और इसके लिए जो संबंधित यूनिवर्सिटी से जो अधिकारी है, क्या उनसे आपका डेलीगेशन मुलाकात करें, युवा सेना का डेलीगेशन मुलाकात करने से कोई फायदा हो तो करेंगे. अगर आपने देखा होगा तो हम मुलाकात करते आए हैं. जो महिलाओं का विषय था उस पर भी राज्यपाल महोदय से मुलाकात की थी. जो बीएमसी में घोटाले हो रहे उस पर भी मुलाकात करी थी. ऐसी उम्मीद है कि उसमें कुछ आगे कार्रवाई हो, और मुझे उम्मीद है, अभी भी आशा है. इस विषय पे हमारे डेलीगेशन अभी जाने वाले यूनिवर्सिटी में, ऑफकोर्स जो सारे फॉर्म सबमिट होने थे वो तो हुए, लेकिन उसके आगे जाके ये तो पता होना चाहिए कि इसका कारण क्या है, मूलभूत कारण क्या है, कि भूमिका क्यों ली गई, और अचानक से ये जो चुनाव था वो क्यों स्थगित किया गया. आपने कहा मुख्यमंत्री डरपोक है, इसी आगे कि उनके विधायक कह रहे कि सीएम अपने दम पर मुख्यमंत्री बने नहीं है, ब्लैकमेल करके विधायक मंत्री बने, उस पर आपका क्या कहना है? अभी वो विधायक कहाँ बात करते हैं, किससे बात करते हैं, ये तो आपको पता है. बात तो सही है कि मुख्यमंत्री डरपोक है, मैं दोहराऊंगा, हर जगह दोहराऊंगा, क्योंकि अगर डरपोक ना होते तो हमसे वो गद्दारी ना करते, क्योंकि उनको पता था कि अगर वो भाजपा में ना जाते, वॉशिंग मशीन में ना जाते तो जेल में जाते. युवा से, लेकिन यही बात है कि जो भी उनकी राजकीय भूमिका हो, जितना भी उनको कुछ भी करना हो करें, लेकिन ये चुनाव जो सबसे छोटा चुनाव होता है, अगर ये भी लेने की तैयारी नहीं है तो फिर क्या हिम्मत है? सीएम को ब्लैकमेल किया जा रहा है, एक बहुत बड़ा आरोप है, उनके विधायक लगा रही है. इसी किस तरह से आप देखते हैं मंत्री बनने के लिए विधायक? अभी मैंने तो कहा है, परसों भी कहा था कि ये एक्सपेंशन होने वाला नहीं है और ये सरकार गिरेगी, तो बात है. केंद्र सरकारच्या 7 प्रकल्पांमध्ये घोटाळा झाला आहे आणि त्यावरती कॅबिनेटचा टप्पा ठेवला, त्याची लवकरच चौकशी होणार आहे. काय आपली आपलं त्याच्यावर नक्कीच आम्ही सगळे बोलू. पण मला वाटतं आजचा विषय हा आहे, कारण मी कुठेही दुसरं काही बोललो तर ते दुसरीकडे जाईल. महत्वाचा विषय हा आहे आणि तुम्ही हा विषय लक्षात घ्या. मी परत एकच सांगेन की जर ह्या निवडणुका अशा स्थगित व्हायला लागल्या तर 24ला लोकसभा पण स्थगित होईल. कारण हे ना, लोकसभा असेल, विधानसभा असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा मुंबई विद्यापीठाचं असेल, जिथे ह्या पक्षांनी मॅन्डेट आता मिळणार नाही हे त्यांना कळलेलं आहे, तिथे ह्यांना निवडणुका घ्यायचं नाही, नेमणुका करून त्यांना जिंकायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकार, या निवडणुकीत नोंदणी महत्वाची असते असं बोललं जातं. शिंदे गटाची नोंदणी पुरेशी झाली नव्हती म्हणून असं घडलं. हो, पण आता मग जर दुसऱ्या राज्यात कुठे यांची नोंदणी झाली नसेल किंवा उमेदवार दिले असेल तर निवडणुका स्थगित करायच्या का? आणि एवढे सगळे दिग्गज करून दिले असतील त्यांनी, जे त्यांना वाटतात दिग्गज, मग त्यांनी नोंदणी झाली. युवा सेना आप जो कह रहे हैं कि लोकसभा चुनाव में हो सकता है, विधानसभा चुनाव में हो सकता है. मैं यही बात कह रहा हूं कि इस बार लोकशाही सर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कर्नाटक सरकारने कडक पोलीस बंदोबस्तात जेसीबी लावून हटवला. आता पुन्हा त्याच्यावरती मराठा समाज असेल, तुमची काय भूमिका? मला आता आपल्याकडून कळते, पण माहिती नाही बोलू. अंदाज वर्तवला जातो आहे की आता महाराष्ट्र असेल किंवा कुठेही देशात पहिल्या लोकसभेच्या निवडणुका होतील आणि त्यानंतरच सगळ्या निवडणुका होतील. बरोबर आहे, पण ते किती योग्य आहे? म्हणजे जर तुम्ही इन प्रिन्सिपल बघितलं, देशात अनेक सरकारं बनलेली आहेत, बहुमताची सरकारं बनलेली आहेत. अगदी अशी पण सरकार बनली जिथे आपल्याला वाटलं की आपण टक्कर देऊ शकत नाही, आणि तरी देखील ते निवडणुकीला सामोरे गेलेले आहेत. हार जीत हे होत असते ना.
त्याला अजून 2 पक्ष तरी फोडलेला आणि घेतलेले आहेत. आणि जर 200 आमदार घेऊ असं सांगितलं होतं त्यांनी, कुठे गेले? फोडाफोडी करा तुम्ही, पैसे वापरा, पैसे उधळपट्टी तुमची चालू आहे 50%ची. पण जर तुम्ही हे सगळं खर्च करून एक साधी निवडणूक नाही घेऊ शकता तर तुमच्यात काय दम आहे ह्या जनतेला कळलं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.